म्हणजे दीपाचा प्रकाश तर आपण दाखवलाच, परंतु सारिका सुरेशमधला सूरसुद्धा तुम्ही आमच्या लक्षात आणून दिला. अनेक तार तुम्ही छेडल्यात, त्या बऱ्याच तारी आमच्या इथे लक्षातसुद्धा आल्यात. भ्रमंतीवरती आपण फोकस केला. भ्रमंती करत असताना फक्त बाह्य जग महत्त्वाचं नसतं, आतलं जग महत्त्वाचं असतं. आणि तशीच भ्रमंती महाराष्ट्रातून एक विचारशील प्रयोगशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी लंडनची केली. आणि त्यामध्ये त्यांनी 26 डेटलाईन 26 लेख लिहिलेत आणि फेसबुकवरती पोस्ट्स केलेत. 58,000 फॉलोअर्स आहेत. 58,000 म्हणजे लंडनचा फेसबुकवरती सन्माननीय संजय आवटे सरांनी मांडला. आणि तो फेसबुकवरचा फेस पाहून आल्यानंतर जो फेस महाराष्ट्राला दाखवला तोही काबिले तारीफ होता. म्हणजे तिकडं काय आणि इकडं काय. सर, अनेक प्रतिक्रिया मी वाचल्यात. त्यातली एक प्रतिक्रिया अशी आहे की याचं बुक आपण तयार करावं, बुक तयार करावं. तेवढ्या ताकदीच्या त्या आहेत. आणि तो मेसेज दिला आहे. परत मी कालचं वाचलं, यांचा भालू फिरायला गेला आणि फिरायला गेला त्यांनी सोबत नेलं. सोबत छत्री होती, पण छत्री कशासाठी? पावसापासून कमी संरक्षण, पण अनाहूतपणे एखादा पाहुणा आला तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी. नंतर ड्रायव्हर गाडी घेऊन आला, ते गाडीमध्ये बसलेत आणि गाडीमध्ये बसल्यानंतर फोन आला. भालूला पाठीमागे यायचं सांगितलं होतं आणि हळूहळू गाडी चालवणार होते, ते भालूला विसरले. आणि नंतर महत्प्रयासाने त्यांना तो भालू पुन्हा दिसला. परंतु सरांनी असं लिहिलं की अगोदरचा भालू आणि नंतरचा भालू याच्यामध्ये फरक होता. त्या भालूनं विश्वासघाताची कुठेतरी दखल त्याच्या मनात घेतली आणि म्हणून तो थोडासा वेगळा वागत होता. म्हणून जे वेगळ्या पद्धतीनं एक वाक्य आहे शिवखेराचं, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू ईच थिंग डिफरंटली. यू आर डुईंग द सेम थिंग. कारण तुम्ही जेथे जाता तेथे हेच मांडतात. नरेंद्र मोदींपासून राहुल गांधींपर्यंत, देवेंद्र फडणवीसांपासून शरद पवारांपर्यंत, उद्धव ठाकरेंपासून एकनाथ शिंदेपर्यंत हे कोणी देशाचे मालक नाहीत. वी द पीपल, आम्ही आहोत. आणि ही धमक ज्यांच्या लेखणीमध्ये आहे आणि ज्यांच्या वाणीमध्येही आहे. आणि महाराष्ट्रभर एक विशिष्ट भूमिका घेऊन ते विचार मांडत असतात. फमू सर म्हणाले की भाष्य नाही मनोगत, पण तुम्ही तर अधिकृतच भाष्य करणारे आहात. मी आपल्या टाळ्यांच्या गजरात संजय आवटे सरांना आपल्यासमोर निमंत्रित करतो. आजच्या फार छान कौटुंबिक कार्यक्रमासाठी इथे विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर आणि खरं म्हणजे सन्मित्र, या निमित्तानं सगळे मित्र मला दिसत आहेत आणि मला फार छान वाटतं आहे. कारण औरंगाबादमध्ये मी 4 वर्ष होतो. माझ्या ओठांवर औरंगाबाद असाच शब्द येतो. मी आलो तेव्हा औरंगाबादच होतं, गेलो तेव्हाही औरंगाबाद होतं. नंतर तुम्ही काहीतरी गोंधळ केलात. पण 4 वर्ष मी होतो आणि त्यामुळे अनेक समोर मला मित्र दिसत आहेत. खरं म्हणजे संदीप माझा फार जुना मित्र आहे. सारिका या निमित्तानं पुन्हा भेटते. पण मला एक मात्र असं वाटतं संदीप, बाकी तुम्ही काय कमावलं ते सगळ्यांना माहिती आहेच, पत्रकारितेमध्ये किंवा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये. पण मला असं वाटतं की ही जी माणसं तुम्ही कमावली आहेत ना, ही खरी संपत्ती आणि खरी समृद्धी आहे. ही माणसं मिळवणं फार महत्त्वाचं आहे. तर किशोरसारखा एक पत्रकार तुम्हाला असं म्हणतो की माझं दैनिक तुझ्यासाठी, हे पैसे तू घेऊन जा, तुला हवं ते कर. अशा प्रकारची माणसं मिळवणं ही सगळ्यात मोठी कमाई असते. या आज कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबा भांड आहेत. अध्यक्ष आपलेच आहेत आणि अध्यक्ष फार महत्त्वाचे असतात. अध्यक्ष आपला असला की सरकार आपलं असतं. ही सगळी मंडळी इथे आहेत. प्राध्यापक प्रल्हाद दुर्लेकर सर आहेत. त्यांनी जी काही आता मांडणी केली, दुर्लेकर सर हे खरं आहे, म्हणजे अस्वस्थ व्हावं अशा अनेक गोष्टी आहेतच. पण मला असं वाटतं की अशा प्रकारचे कार्यक्रम हे अशा अस्वस्थतेमध्ये सुद्धा आपण आश्वस्त व्हावं अशा स्वरूपाचे असतात. प्राध्यापक संजय गायकवाड मला मगापासून सांगत होते, फोनवर बोलत होते, आत्ताही सांगत होते. मला असं वाटतं की तुम्ही जे लिहिता ना, अनेकदा असं वाटतं की आपण का लिहितो. मला आठवतं नरेंद्र दाभोलकरांना मी काही वर्षांपूर्वी जेव्हा ते होते आणि माझे खूप जवळचे मित्र स्नेही, आणि मी त्यांना विचारलं की दाभोलकर, मला कंटाळा येतो लिहिण्याचा, मी एवढं लिहितो, एवढं बोलतो, पुस्तकं लिहितो, सगळं करतो, लोक बदलतच नाहीत, सगळं अंधार व्यापून उरलेला आहे. दाभोलकर मला म्हटले, संजय तुला गंमत माहीत आहे का,
हे अंधाराचं मार्केटिंग फार जोरात असतं, पण तुला वाटतो तेवढा अंधार काही फार शक्तिमान नसतो. अंधार फक्त मार्केटिंग करत असतो. आपलं काम एकच आहे, या अंधारामध्ये फक्त एक पणती लावायची आणि अंधाराची सेना आपोआप गारद होऊन जाते. ही पणती लावण्याचा प्रयत्न करण्यासाठी जर काही करायचं असेल तर मला असं वाटतं की आपण या प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं पाहिजे, या प्रकारे चर्चा केली पाहिजे, या प्रकारे बोललं गेलं पाहिजे. मगाशी उल्लेख झाला की खरं म्हणजे मला संदीपचं कायम कौतुक वाटतं आणि मला नोकरी करणाऱ्या लोकांपेक्षा नोकरी सोडणाऱ्यांचं फार कौतुक आहे. मी नेहमी सांगतो की आपल्याला काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे. पण मला कोणी असं भेटलं ना, काय करतो सर, गेली 25 वर्ष इथेच आहे, मग सोड आता. अरे जग एवढं मोठं आहे, एक्सप्लोअर करा, मजा करा, बघा. आणि मला असं वाटतं हे जग एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्हाला हव्या त्या गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. संदीपनं हे कायम म्हणजे तो भ्रमंतीवर त्यानं लिहिलंसुद्धा आणि स्वतःही मनापासून भ्रमंती केली पाहिजे या मतानं तो स्वतःही बाहेर पडला आणि काही वेगळे प्रयोग करतो आहे. संदीप बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार तुम्हाला मिळाला, तुमचं या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्याचा मगाशी उल्लेख झाला की तुम्ही जिथे लहानाचे मोठे झालात, ही किती छान आहे. पण लोलेकर सर, म्हणजे संदीपला ना इतके क्लासमेट्स आहेत, इतके शिक्षक आहेत. अहो लोक पंतप्रधान झाले तरी त्यांना क्लासमेट मिळत नाही. त्यांची पंचायत होते की वर्गमित्रच नाही, करायचं काय, मला शिकवलं कोणी, शिक्षक कोण, तो शिक्षक मिळत नाही आहे. त्यामुळे तुम्ही खरंच श्रीमंत आहात की तुम्हाला शिक्षक आहेत, एवढे वर्गमित्र आहेत, एवढी सगळी मंडळी आहेत. हे सगळं असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. सारिका, तुम्हाला मी सांगतो, मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की मुळामध्ये महिलांनी त्या स्थानांवर जाणं हे जास्त आवश्यक आहेच. आणि आजही जर काही बदल होऊ शकणार असेलच तर ते महिला निश्चितपणे करू शकतात. साधारणपणे तुम्ही ज्या प्रकारचं काम करता तिथे आजही पुरुषी ठसा फार मोठ्या प्रमाणात आहे. अशा ठिकाणी निवडणूक लढवणं आणि अद्यापही कुठेतरी काही का असेना पण निवडणुका नीटपणे लढवल्या जातात आणि व्यवस्थितपणे निकाल लागतो, हे काही कमी नाही. नाही तर मधल्या निवडणुकीनंतर मी आता अंदाज बांधणं बंद करून टाकलेलं आहे. अशा वेळी एकतरी निवडणूक बरी झाली आणि तुम्ही व्यवस्थितपणे निवडून आलात, त्याबद्दल तुमचंही फार मनापासून अभिनंदन आणि कौतुक. ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख झाला, वकिली किंवा मीडिया, पत्रकारिता किंवा शिक्षण क्षेत्रातली मंडळी आहेत, प्रकाशक आहेत, लेखक आहेत, संपादक आहेत, आमचे फमू शिंदे आहेत. फमू शिंदे म्हणजे जेव्हा FM नव्हतं तेव्हाच हे FM आहे. अशी सगळी मंडळी इथं आहेत. पण मी तुम्हाला सांगू का, ज्याचा उल्लेख अनेकांनी केला, पण मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असा, रवींद्र मगाशी बोलले, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असा, तुमचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस असला पाहिजे. आणि सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू जेव्हा तुमचा नसतो तेव्हा तुम्ही कुठेही काम करत असा तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कामाला न्याय देता असं मला अजिबात वाटत नाही. मी कायम सांगत आलेलो आहे की मुळामध्ये विकासाची व्याख्या आपल्याला बदलावी लागणार आहे. आणि ही व्याख्या बदलायची असेल तर आपल्याला सगळ्याच लोकांना, म्हणजे माध्यमांना, सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना फार मनापासून ठरवावं लागणार आहे की विकास म्हणजे काय. रवी बापटले माझ्यासमोर बसलेले आहेत. किती छान छान माणसं आलेत बघा. रवी बापटलेसारखा माणूस सेवालय सोडून आज इथे या निमित्तानं आलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, विकासाच्या अनुषंगाने आपली अडचण काय झाली माहिती आहे का बाबा भानसाहेब, मेट्रो आणि मेट्रो म्हणजे विकास. पण लंडनचा मागाशी उल्लेख झाला संजय, अरे आजही 2025 मध्ये पुण्यात मेट्रो आली हा निवडणुकीचा मुद्दा होतो. लंडनमध्ये 1863 मध्ये अंडरग्राऊंड मेट्रो आली होती. विकास म्हणजे नक्की काय? डॉक्टर अजित रानडे नावाचे एक प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थतज्ञ आहेत. त्यांना मी असं विचारलं की मला एक सांगा की व्हॉट इज डेव्हलपमेंट. तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात, तुम्ही हाऊ विल डिफाईन डेव्हलपमेंट. ते मला म्हटले, आवटे साहेब तुम्ही कधी पॅरिसला गेला होतात? खरं म्हणजे मी बऱ्याच देशांना गेलेलो आहे, पण पॅरिसला काही गेलेलो नाही, फ्रान्सला काही गेलेलो नाही आहे. तसे आपल्या देशामध्ये सगळ्या देशांना जाऊ शकेल असा एकच माणूस आहे. तर मी काही पॅरिसला गेलेलो नाही आहे. मी त्यांना असं म्हटलं की मी पॅरिसला गेलो नाही, पण तुम्हाला सांगायचं आहे काय? म्हटलं पॅरिसला आपण गेलो की आपण पहिल्यांदा काय करतो, हॉटेलमध्ये चेक इन करतो. आणि हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला पाणी हवं असतं. नॅचरली मिनरल वॉटर, बिस्लेरी, काय ज्या कुठल्या कंपन्या असतील ते वॉटर आपल्याला पाहिजे असतं. रिसेप्शनला आपण फोन करतो पाण्यासाठी. ती मुलगी म्हणते तुम्हाला पाणी प्यायचं आहे का? आज जा आणि टॅप वॉटरचं कुठलंही पाणी प्या, नळाचं.
तुम्ही म्हणता ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. अजित रानडे पुढे असं म्हणाले, ज्या शहरामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या देशामध्ये सार्वजनिक नळाचं पाणी तुम्ही डोळे झाकून पिऊ शकता त्याला विकास म्हणतात. ज्या शहरामध्ये, ज्या देशामध्ये सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या पेशंटला ॲडमिट करावं असं तुम्हाला वाटतं त्याला विकास म्हणतात. मग माझा एक ड्रायव्हर मित्र आहे, त्याच्या बायकोला थोडासा मध्ये अपघात झाला. तर तो मला त्यानं फोन केला की सर पैसे पाहिजे. म्हणजे पैसे कशाला, तू काळजी करू नको, तुला ससून हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट करतो. तो म्हटला सर पैसे द्यायचे नाही तर द्यायचे नाही म्हणून सांगा ना. ससूनला ॲडमिट करतो. माझी आई आजारी होती तर आईला मी घेऊन ससूनला गेलो, सरकारी दवाखाना. ससूनला घेऊन गेलो. आईला वाटलं पोराची माया पातळ झाली किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. ससूनला आणलं. मी आईला म्हटलं आई, ससून आणि BG मेडिकल कॉलेजमध्ये जेवढे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत तेवढे भारतातल्या कुठल्याही खाजगी रुग्णालयामध्ये नाहीत. पण तरीही खाजगी म्हणजे थोर आणि सार्वजनिक म्हणजे काहीतरी वाईट. ते पुढं असं म्हणाले की जिथे तुमच्या मुलामुलींना सार्वजनिक शाळेमध्ये प्रवेश द्यावा असं तुम्हाला वाटतं त्याला विकास म्हणतात. फमू शिंदे सर, तुमचा काळ फार वेगळा होता. आजची शिक्षणाची अवस्था काय आहे? तुम्ही मगाशी जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा उल्लेख केला. त्या आंदोलनाबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की आंदोलन का आहे? आरक्षण. आरक्षण काय आहे? नोकरी. अरे सरकारी नोकरी उरली कुठे? लष्करामध्ये आता सगळं सुरू झालेलं आहे. लष्करामध्ये कंत्राटी नोकऱ्या आहेत, खाजगी नोकऱ्या आहेत. शिक्षक दिन मला हल्ली साजरा करावा असं वाटत नाही, कारण मी कॉलेजेसमध्ये जातो आणि CHBवर काम करणारे प्राध्यापक बघतो. भयंकर वाईट अवस्था आहे. CHBवर काम करणाऱ्या 12,000 मी एका कॉलेजमध्ये गेलो, मॉडर्न कॉलेज पुण्यातलं. ते कॉलेजमध्ये गेलो, माझं व्याख्यान झालं आणि माझं व्याख्यान झाल्यानंतर मला तिथले आयोजक म्हणाले सर तुम्ही जाणार कसे? म्हटलं नाही, मी फार सकाळी यायचं होतं त्यामुळे ड्रायव्हरला काही आणलं नाही, मी टॅक्सी करून आलो आहे, मी ओला उबेर करून जाईन. तो नाही तुम्हाला माझी गाडी देते. प्राचार्यांनी मला त्यांची गाडी दिली. गाडी घेतल्यानंतर मी मागे बसतो नेहमीप्रमाणे, ड्रायव्हर पुढे मागे बसतो. मला सवय आहे, कोणी दिसला की त्याला काय करतोस, गाव कुठलं, जोपर्यंत तो यांना मत देत नाही असं म्हणत नाही तोपर्यंत मी बोलत राहतो. तर माझा आपला संवाद सुरू होता. नंतर मला कळतो शिक्षण काय झालं आहे. तो म्हटला MSc PhD नेट. बरं तू कोण आहेस? थोडं सर मी प्राध्यापक आहे. तू ड्रायव्हर कसा? तुला नाही काय होतं, CHBवर आपले 12-14 हजार रुपये मिळतात. मग प्राचार्य मला म्हटले की तू माझ्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम कर, तुला अजून 15,000 मिळते. खरी गोष्ट आहे. मी म्हटलं गाडी थांबव. मी गाडी थांबवली आणि ते का पुढे शेजारी जाऊन बसतो. तू ड्रायव्हर आहे, तू प्राध्यापक आहेस. या प्रकारची अवस्था ज्या ठिकाणी आहे तुम्ही एक लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला यासाठी सांगतोय 2027 मध्ये 52% नोकऱ्या हे मशीन करणार आहे. अशा वेळी मुंबईतल्या या लोंढ्याचं करायचं काय? मुंबईतले लोंढे वाढत चाललेले आहेत, त्या लोंढ्यांचं करायचं काय? गणेशोत्सवाचं विसर्जन तुमच्याकडे झालं आहे, पुण्यात आणखी सुरूच आहे, मुंबईत आणखी सुरूच आहे. संदीप, या लोंढ्यांचं करायचं काय? AI आलं, अमुक आलं, मशीन आली, ॲटोमेशन आलं, सगळं आलं. अरे AI आणि ॲटोमेशन आल्यामुळे इस्रायलला आनंदच होईल हो, कारण इस्रायलची लोकसंख्या आमच्या पुण्यापेक्षा कमी आहे. मगाशी लंडनचा फार उल्लेख झाला. संजय, लंडन इंग्लंडची लोकसंख्या महाराष्ट्राच्या निम्मी आहे. फमू सर, जर लोकसंख्येचा विचार केला तर महाराष्ट्र हा जगातला 10व्या नंबरचा देश आहे. जगातल्या फक्त 9 देशांची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. माझा मुद्दा असा आहे की या लोकसंख्येचं करायचं काय? सुरेश पुरी सर, या मनुष्यबळाचं करायचं काय? तुमच्याकडे उदंड मनुष्यबळ आहे आणि AI येणार आहे, बाकी सगळं येणार आहे, याचं करायचं काय? विकासाची संकल्पना आपल्याला बदलावी लागणार आहे. आणि जर ही संकल्पना बदलायची असेल तर आपल्याला सगळ्याच लोकांनी, सगळ्याच घटकांनी या संदर्भामध्ये जोरकसपणे काम केलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, आपण फक्त म्हणतो, आपण काय माहिती आहे का, आपल्यासारखे दांभिक लोक जगात कोणीच नाही. शिक्षक दिन, गुरुर ब्रह्मा. कसला गुरुर ब्रह्मा? तू शिक्षक येणार, शिक्षक म्हणणं कशाला गुरुर ब्रह्मा म्हणतो? आई म्हणजे नदी आहे. ते लंडनमध्ये थेम्सला कोणी आई म्हणत नाही, पण थेम्स नदी बघा. आणि तुम्ही नदी आई आहे. आमच्या मुळा मुठा बघा, पवना इंद्रायणी बघा. तुकारामाची गाथा इंद्रायणीमध्ये आत्ता बुडवली असती तर बुडलीच नसती.
बरं थेम्स काही फार मोठी नाही आहे, थेम्सच्या तिप्पट गोदावरी आहे. तेवढीच मोठी थेम्सपेक्षा भीमाचंद्र भाग आहे. ही अवस्था का थेम्सची? ही इतकी उत्तम अवस्था थेम्सची आणि आपली अवस्था अशी का? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आपण दांभिक आहोत. ना काही गरज नाही. मी विद्यापीठामध्ये गेलो, फमू शिंदे, तुम्हाला फार आवडेल हा प्रसंग. विद्यापीठामध्ये गेलो, विद्यापीठामध्ये वर कुलगुरूंचं केबिन आणि खाली बार. मुद्दाम फमून सांगितलं मी किस्सा. म्हटलं काय तुला काय फरक पडतो, याच्यामुळे काय फरक पडतो? आम्ही वाईनसोबत प्राध्यापकांची गप्पा मारतो आणि गुरुर ब्रह्मा वगैरे काही नाही. पण शिक्षण, संशोधन याच्याबद्दल मात्र काय केलं पाहिजे यावर आम्ही गंभीरपणे चर्चा करतो. आपल्याकडे पुस्तकांचं पूजन. वाचतो कोण पुस्तकं? पुस्तकं वाचा. तुम्ही कल्पना करा, मी जे म्हटलं ना, मी तर लिहिलंय त्या ह्याच्यामध्ये, इंग्रज मोठे का झाले, इंग्रजांनी जगावर राज्य का केलं? कारण इंग्रजांनी डॉक्युमेंटेशन केलं, नोंदी गेल्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मला पुस्तक मिळालं, हु आर चमार, चांभार कोण आहेत, चांभारांचा अभ्यास. बीड काय आहे, बीडचं गॅझेट आणि बीडवरचं पुस्तक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. आपल्याला बीड कळलंच नाही म्हणून असं झालं. मी तुम्हाला का म्हणतो याचा अर्थ आपण कमी प्रतीचे आहोत असा माझा मुद्दा नाही. माझा मुद्दा असा आहे, आपण ढोंगी आहोत, आपण दांभिक आहोत, आपण गप्पा फार मारतो. मी तुम्हाला सांगू का, मोकळेपणानं बोलायला शिका. इथे फुलेशाहू आंबेडकर म्हणायचं लग्नामध्ये मग जात कुठली, 92 कुळी की 96 कुळी, कुंडली दाखव. फुलेशाहू आंबेडकर म्हणतो ना, तर मग तुला लग्नामध्ये जात विचारता कामा नये. या प्रकारची मला असं वाटतं की आपण सगळ्यात मोठा प्रहार कशावर केला पाहिजे? दांभिकतेवर केला पाहिजे. मगाशी बाबासाहेबांचा उल्लेख झाला. बाबासाहेबांनी मूकनायक नावाचं नियतकालिक 1920 मध्ये सुरू केलं. तेव्हा मूकनायकच्या शिरोभागी तुकारामांचा अभंग होता. काय करू आता धरून या भिड, निशंक हे तोंड वाजवले. मला असं वाटतं की या पद्धतीनं थेटपणे बोलणं आणि जे हवं ते बोलणं आणि जे बोलणं ते कृतीमध्ये आणणं. महात्मा गांधी मोठा माणूस का माहिती आहे का? मी एकाला विचारलं, म्हटलं महात्मा गांधी मोठे का रे बाबा? म्हणजे ते म्हटले नेहमी खरे बोलावे. म्हटलं त्यापूर्वी माहिती नव्हतं का? मी म्हटलं ते नेहमी खरे बोलावे म्हटले नाहीत, फक्त त्याने नेहमी खरे बोलावे सिरियसली घेतलं आणि कृतीमध्ये आणलं. एक लक्षात घ्या, तुमच्या शब्दाला वलय आणि नैतिक बळ तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा त्याला कृतीचं अधिष्ठान असतं. कृतीचं तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. राजकीय नेत्यांबद्दल आपण खूप बोलतो आणि आपल्याला ते फार सोयीचं पण आहे आणि सरावाचं पण आहे. राजकीय नेत्यांवर सिव्हिल सोसायटीमधल्या कुठल्याच माणसाचा प्रभाव आणि नैतिक दबाव का नाही? याचं कारण आपण पण तो दबाव सोडलेला आहे, आपण तो अंकुश सोडलेला आहे. लक्षात घ्या, संदीप, मी जेव्हा केसरीमध्ये काम सुरू केलं, 1995ची गोष्ट आहे, आणि केसरीमध्ये मी पहिली माझी नोकरी दैनिक केसरी, आणि मी सुरुवात केली. तर मला एक दिवशी फोन आला, केसरीचं कार्यालय का? तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते, तेव्हा लँडलाईनवर फोन यायचे. सदाशिव पेठेतून मेहेंदळे बोलतोय. म्हटलं हा सर बोला. आजचं पान 3 पाहिलं का? मी म्हटलं हा पाहिलं. शीर्षक पाहिलं? म्हटलं पाहिलं. दीर्घ केलंय, रहस्व आहे. तुम्हाला वाटलं असेल हा तत्सम शब्द आहे, तत्सम नाहीये, तो तद्भव आहे. मी का सांगतो? वाचकाचा अंकुश. एक लक्षात घ्या, हे सगळं जे घडतंय सगळ्यात महत्त्वाचं कारण काय माहिती आहे का? एक लक्षात घ्या, राजकीय नेते त्यांनी किती भूमिका बदलली हा मुद्दा फार महत्त्वाचा नाही आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण आपली भूमिका सोडली हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं राजकारण हे नागरिकांचं असतं. नागरिक म्हणून माझं राजकारण असतं. आम्ही इकडे गेलो लंडनमध्ये, ते काहीतरी मील डील नावाचा प्रकार असतो. मील डील म्हणजे 8 पाऊंडामध्ये तुम्हाला सँडविच मिळेल, तुम्हाला अमुक मिळेल, धमुक मिळेल, बरोबर आहे, मील डील. तर मील डील आम्ही घेतलं बाबा. ते एक पोलीस ऑफिसर रांगेत उभा होता आणि युनिफॉर्ममध्ये रांगेत उभा होता. मी त्याला म्हटलं रांगेत उभे आहात तुम्ही, काय करता इथे? तर त्यानं मला हे सांगितलं, तो DCP दर्जाचा अधिकारी साधारणपणे तिथला लंडनचा असावा. तर DCP असून तुम्ही रांगेत उभे आहात? म्हटलं आमच्याकडे PI सुद्धा रांगेत उभा राहत नाही आणि मुख्य म्हणजे पैसे पण देत नाही.
तो म्हटला PIS काय, इथे PM जरी आले तरी रांगेत उभे राहतात. आपण फक्त घोषणा करतो हू द पीपल. अरे पण साधा नगरसेवक आला काय म्हणजे, आपण इथे बसलोय आणि चुकून CP आली औरंगाबादचे, आपल्याला असं होतं की बापरे आता ह्याचं मी काय करू. ही काय सवय लागली आपल्याला. याचा अर्थ IAS IPS किंवा कुठल्या अधिकाऱ्यांविषयी माझ्या मनामध्ये वाईट मत नाही, आदरच आहे. माझा मुद्दा असा आहे की जेवढ्या, एक लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये किंवा लंडनमध्ये किंवा युरोपमध्ये लोक मंत्रीपद सोडून प्राध्यापक होतात. बोरिस जॉन्सन हे लंडनचे महापौर, नंतर ते इंग्लंडचे पंतप्रधान झाले. त्यांनी पंतप्रधान पद सोडलं आणि एका दैनिकाचे संपादक झाले. त्यांना विचारलं की तुम्ही का. नाही, मला असं वाटलं की जरा अधिक शक्तिमान प्रकारचं काम करूया म्हटलं. संपादकाची ताकद आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे कुठल्याही माणसाचा मोक्ष विधान परिषद. अरे मी काही लिहिलं ना, आवटे साहेब काळजी करू नका, राज्यसभा मिळेल. अरे पण हा काय मोक्ष आहे का राज्यसभा मिळणं आणि विधान परिषद मिळणं. आणि ते मिळावी म्हणून आमचा बाप आणि आम्ही म्हणणारे बाप बदलतात. नवी मुंबईच्या कार्यक्रमात मी त्यांना असं म्हटलं, असं बोलता की आमचा बाप आणि आम्ही, असं हे पूर्वी यांनी लिहिलं होतं म्हटलं, पण आता आमचा बाप बदललेले आम्ही, असं नवीन पुस्तक यांनी लिहिलं पाहिजे. तर ते खाली बसले होते. ते मला म्हटले, आवटे साहेब मीच तुम्हाला बोलवलं कार्यक्रमाला, आयोजकांना सांगितलं. एक लक्षात घ्या, तुम्ही बोलावलं, तुमच्याविषयी आदरच आहे. मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही भूमिका बदलून खासदार व्हा, वाटेल ते व्हा, पण एक लक्षात घ्या, भूमिका बदलल्यानंतर आमचं प्रेम नाही मिळणार. तेवढा अधिकार तर आमचा आहे ना. मी तुम्हाला का सांगतो हे, हा अंकुश तुमचा आणि माझा असला पाहिजे. एक लक्षात घ्या, राजकीय नेत्यांचं काहीही चुकलेलं नाहीये, आपण आपला अंकुश गमावला आहे. वी द पीपल ऑफ, अरे गंमत नाही आहे, तुम्ही कोण आहात. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. आपल्याकडे काय झालं, संविधानाचं सत्यनारायण करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. आपण मी संविधानाच्या प्रती एवढ्या दिल्यात माझ्या घरामध्ये, माझ्या 100 प्रती झाल्या. आता त्या करू काय त्याचं. संविधानाचं वाटप करणं, प्रत्येक ठिकाणी आम्ही भारताचे लोक म्हणणं एवढंच नाही आहे, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मी कोण आहे आणि हा देश माझा आहे. बाबासाहेब तेव्हा म्हटले होते की माझा भरोसा राजकीय नेत्यांवर नाही, माझा भरोसा राजकीय नेत्यांवर नाही संजय. ते तेव्हा बाबासाहेब तेव्हा म्हटले होते, कधीही भूमिका बदलतील, कधीही विकले जातील. माझा भरोसा उद्योजकांवर नाही, उद्योजक आणि राजकीय नेते यांचा नेक्सस तयार होईल. माझा भरोसा माध्यमांवर नाही, पण तरीही लोकशाहीबद्दल मला जी काही आशा आहे, कारण माझा एकमेव भरोसा सर्वसामान्य माणसांवर आहे. यांचे झाडी डोंगर हाटील वगैरे सगळं असताना त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा सुद्धा माझी भूमिका काय आहे, मी सर्वसामान्य माणूस म्हणून काय करतो, हा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. तुम्हाला कल्पना आहे, जे लंडन लोकांना फार महत्त्वाचं शहर वगैरे वाटतं, त्याचा महापौर कोण आहे, सादिक खान. सादिक खान भारतात, तुम्ही कल्पना करा, त्याचे आजोबा भारतीय, फाळणी झाली, ते गेले पाकिस्तान. पाकिस्तानातलं वडील लंडनमध्ये आले. वडील, सादिक खानचा इंटरव्ह्यू खूप छान बोलतो, सादिक खान इतकं सुंदर बोलतात. सादिक खान म्हटले, माझे वडील इथे आले आणि ते आल्यानंतर माझा जन्म झाला आणि त्यांना फलक दिसायचे, ब्लॅक्स, डॉग्स अँड आयरिश आर नॉट अलाउड. आयरिश लोकांचं फार त्यांना हे आहे ना, त्यामुळे ब्लॅक, आयरिश अँड डॉग्स आर नॉट अलाउड. ते म्हणे त्यांना प्रश्न पडायचा, ते बस ड्रायव्हर होते, त्यांना प्रश्न पडायचा की सादिक आत्ता जन्मला आहे, माझ्या सादिकचं काय होणार. म्हणजे ज्या माझ्या वडिलांना लंडनमध्ये हा प्रश्न पडत होता की माझ्या सादिकचं काय होणार, तो सादिक लंडनचा महापौर झाला. आणि एक नाही, दोन नाही, 10-11 वर्ष, तिसरी टर्म सलग निवडून आला. आणि ही इज खान असं कॅम्पेन सुरू होतं. जेव्हा तो निवडून आला प्रमोशन दे, तेव्हा त्याचं पहिलं भाषणाची सुरुवात केली. एक तर लंडनमध्ये किंवा युरोप अमेरिकेमध्ये अशी जत्रा, मग साहेब बोलतील, मग साहेब 4 तास बोलत आहेत, तोपर्यंत कार्यकर्ते खिंडे लढवतात, असा प्रकार नसतो. आले एकटे 10-12 मिनिटं तो बोलला, ॲक्सेप्टन्स स्पीच त्याला म्हणतात. ते आले आणि म्हटले, पहिलं वाक्य असं होतं, आय एम सादिक खान अँड स्टील आय एम मेयर ऑफ लंडन. ही जी गंमत आहे ना, मी तुम्हाला का सांगतो हे मी तुम्हाला सांगतो औरंगाबादमध्ये, कारण ज्याला भारत समजून घ्यायचा आहे ना, त्यानं या शहरात आलं पाहिजे. औरंगाबादचा एक प्रॉब्लेम आहे, औरंगाबादच्या लोकांना आपण किती मोठ्या शहरात राहतो हे माहीतच नाही आहे. तुमच्यासमोर लंडन वगैरे सब झूट आहे.
औरंगाबादमध्ये जे आहे ना ते महाराष्ट्रातल्याच काय जगातल्या कुठल्याही शहरात नाही. एवढी लेगसी, एवढा वारसा, एवढा इतिहास, एवढं विद्यापीठाचं शहर, लक्षात युनिव्हर्सिटी टाऊन, याला युरोपात फार महत्त्व आहे. हे सगळं तुमच्याकडे आहे, पण तुम्हालाच कळ. मी 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 मुंबई सोडून, संदीपाने आम्ही एकत्र होतो, मी साम टीव्हीचा संपादक होतो. साम टीव्ही संपादकपद सोडलं आणि मी औरंगाबादला आलो. दिव्य मराठीचा राज्याचा मुख्य संपादक भास्करचा. लोक मला भेटायचे, पण आवडेसाहेब तुमचं वाईट झालं. औरंगाबादचेच लोक म्हणजे का तुम्ही मुंबईचे औरंगाबादला आलात? मग अरे तुमचं शहर किती मोठं आहे तुम्हालाच कळलेलं नाही. तुमचं शहर हा मेल्टिंग पॉट आहे. मला असं वाटतं की हा मेल्टिंग पॉट जो असतो ना, हा नक्की काय आहे हे आता नव्या पिढीला सांगणं आवश्यक आहे आणि मुळामध्ये अधोरेखित करणं आवश्यक आहे. आणि हे करायचं असेल संदीप तर आपल्याला ते काम करावं लागणार आहे. मला बाकी काहीच करावं असं वाटत नाही. मला एवढंच वाटतं की सर्वसामान्य माणसाला हे सांगणं की तू किती महत्त्वाचा आहे, तू केंद्रबिंदू आहेस, तू केंद्रबिंदू आहे म्हणून ही सगळी व्यवस्था आहे. या प्रकारे बोलत राहणं, या प्रकारे काम करत राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला याचा अतिशय आनंद आहे की संदीपसारखा माझा मित्र पूर्वी फक्त महाराष्ट्रापुरता फिरत होता, आता देशभर फिरतो आहे, जगभर फिरतो आहे. संदीप, तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. याच प्रकारचं काम आपल्याला वाढवायचं आहे, याच प्रकारचं काम आपल्याला पुढे न्यायचं आहे. सारिका, सारिकाचं एक चांगलं काम असं आहे की सारिका ज्या प्रकारच्या वकील आहेत त्यांना सरकारच्या विरोधात भूमिका घ्यायची असते. एवढी अधिकृत संधी असल्यावर अजून काय पाहिजे आयुष्यात. त्यामुळे सारिका, तुमचंही खूप मनापासून अभिनंदन, कौतुक. आणि सगळी मंडळी पुढे बसली आहेत. मला त्या पुरे मॅडमचे डोळे मी बघत होतो, किती छान असे प्रेमानं ओथंबून वाहणारे. सुरेश पुरी सर, तुमच्या सगळ्या इच्छा म्हणजे इच्छा माझी पुरी करा म्हणायची वेळ झाली नाही तुम्हाला. अजून काय पाहिजे आयुष्यात. त्या लीला शिंदेकडे बघितलं ना, त्यांचं व्यक्तिमत्वच मला फार आवडतं. त्यांना बघितलं की ते प्राध्यापकच वाटतात. काही लोक असे बघितले की विचारवंत वाटतात ना, तसे आमच्या लीला शिंदे मला वाटतात. अशी सगळी मंडळी इथे आलेली आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाकी खूप गोष्टी असतात, पण काय माहिती आहे का, आपल्यासोबत आपली माणसं असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. संदीप, तुम्ही कुठेही पुढे गेला तरी तुमच्यासोबत ही तुमची माणसं आहेत, हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे आपल्याकडे काय होतं, गैरों से कहा तुमने, गैरों से सुना तुमने, कभी हमसे कहा होता, कभी हमसे सुना होता. आपण इतरांशी बोलतो, एकमेकांशीच बोलत नाही. अशा वेळी ही सगळी मंडळी एकत्र येऊन तुम्हाला असं वाटलं. आणि तो वैजनाथ बघा, मग कुठे गेला तो वैजनाथ. जगामध्ये अजूनही वेडे लोक आहेत ना, हे पटण्यासारखी काही लोक मला भेटतात. मला कोणीतरी विचारलं जगाचा प्रॉब्लेम काय आहे सध्याचा. म्हटलं काय, शहाणे फार वाढलेत, वेडच दिसत नाही. पुरे बघा, तुम्ही कुठलंही चरित्र वाचा, वेडे लोक होतो. भगतसिंगापासून ते गांधी, नेहरू, आंबेडकर. मी तर अक्षरशः लंडनमध्ये तुम्हाला सांगतो, लंडनमध्ये मी गेलोच एवढ्यासाठी की मला गांधी बघायचे होते, मला नेहरू पाहायचे होते, मला आंबेडकर बघायचे होते. वेड्यासारखी वेडी माणसं होती होय. सगळं त्यागून सगळं. सयाजीरावांचा अभ्यास आमच्या बाबा भांडांनी एवढा केलेला आहे. तो सगळा शिष्यवृत्तीचा तगादा, इतक्या सगळ्या गोष्टी, इतक्या गोष्टींवर काम करावं लागलं बाबासाहेबांना. त्याच्या घरामध्ये मी गेलो आणि बाबासाहेबांनी लिहिलं होतं एका पुस्तकामध्ये की मी अभ्यासाला बसतो आणि रेल्वेचा आवाज येतो. पहिल्यांदा मला त्रास व्हायचा, पण आता ही रेल्वे माझी सखी झालेली आहे. नेमका मी गेलो, खिडकी उघडली आणि त्याच रेल्वेचा आवाज आला. आणि मला पुन्हा त्याच कालखंडामध्ये 1921-22 वगैरे मी गेलो आहे, 100 वर्षांपूर्वी. असं वाटलं काय वेडी माणसं होती हो. एका वेळी 3 विद्यापीठांच्या 4 डिग्र्या आंबेडकर अभ्यास करतात. 3 विद्यापीठांच्या 4 पदव्या, PhD सुरू आहे, DSc सुरू आहे, MSc सुरू आहे. अरे काय. आणि एवढं सगळं मिळवल्यानंतर सिडनेहॅम कॉलेज सारख्या महत्त्वाच्या कॉलेजमध्ये एवढी उत्तम नोकरी मिळालेली आहे. सगळं सोडून परत शिकलं पाहिजे. मला राजकारण सगळं झाल्यानंतर सुद्धा कारण मला हे करायचं आहे, माझे लोक अडचणीत आहेत. नेहरू त्या कालावधीमध्ये काय आणखी हवं असतं. गर्भश्रीमंत माणूस, सगळं हवंच आहे. हॅरो स्कूलमध्ये गेले, तिथून पुढे केम्ब्रिजमध्ये गेले. आणि मला असं वाटतं ना, ही वेड आहे ना, हे वेड आपलं संपत चाललं. आपण शहाणे होत चालू आहे, सगळ्यात मोठी अडचण आहे. वैजनाथ, तुमचं वेड कायम ठेवा. तुमच्यासारख्या वेड्यांवर जगाचं सामुदायिक शहाणपण टिकून आहे. हे वेड संपलं की शहाणपणा संपलं. 7वी 8वीतली पोरं पण शहाण्यासारखे विचार करतात हो. मी 8वी हे काही शहाण्यासारखे विचार करायचं वय आहे का. मी मध्यंतर एका ठिकाणी गेलो, 8वीतली पोरगी अभ्यास करते. म्हटलं 8वीतल्या मुलाने अभ्यास कुठे करायचा असतो. बरं अभ्यास करते इथपर्यंत ठीक आहे,
काय करते? म्हणे काही नाही, IITच्या एंट्रन्सची तयारी करते. अरे म्हटलं 8वीमध्ये नाचायचं असतं, हसायचं असतं, खेळायचं असतं, IIT वगैरे नसतं म्हणायचं. आपण इतक्या कमी वयामध्ये मुलांना ज्या प्रकारे करून टाकलंय ना, रेसचे घोडे. ती मुलं सगळं करतात, सगळं होतात, पण माणूस होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जर आपल्याला भारतीयत्व अधोरेखित करायचं असेल, आपल्याला माणूस पण अधोरेखित करायचा असेल, तर आपल्याला या प्रकारचा विचार मांडावा लागेल, नीटपणे पुन्हा पुन्हा मांडत राहावं लागेल. आणि हे निश्चितपणे मला पूर्ण खात्री आहे. तुम्हाला सांगू का, म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा कार्यक्रमांना जातो, जेव्हा जेव्हा असे लोक बघतो, तेव्हा मला पूर्णपणे खात्री पडते की बदल होणार आहे. मी अत्यंत आशावादी माणूस आहे आणि माझा भरवसा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, अन्य कोणावरही नाही. माझा भरवसा इथल्या सर्वसामान्य माणसांवर आहे. तो बदल करू शकतो याची मला पूर्णपणे खात्री आहे. फक्त त्या बदलासाठी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला पूर्णपणे काम करावं लागणार आहे 3 गोष्टींवर. परिवर्तनवादी चळवळींच्या लोकांनी प्रामुख्यानं 3 गोष्टींवर काम केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तरुण मुलांशी बोललं पाहिजे आणि तरुण मुलांना बोलू दिलं पाहिजे. तुम्ही मगाशी किस्सा सांगितला प्रमोद शिंदे सर, याच्यापेक्षा भयंकर किस्सा तुम्हाला सांगतो. कोल्हापूरमध्ये माझं व्याख्यान होतं. मला फोन आला की तुमचं व्याख्यान आहे. नंतर मला कळलं की माझं व्याख्यान नाही, मी अध्यक्ष आहे. आणि व्याख्यानाला जे गृहस्थ होते ते 82 वर्षांचे. म्हटलं 82 वर्षांचे गृहस्थ आहेत, मला अध्यक्षस्थानी तुम्ही का बोलावलं? म्हणजे तुमचा अंदाज काही, मी 82 वगैरे वर्षांचा नाही आहे, म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर नाही म्हणजे तुम्ही या, कारण का की त्यांची प्रकृती खराब आहे. त्यामुळे बहुतेक त्यांना जर बोलता नीट आलं नाही तर तुम्ही तुमची भूमिका पुढे मांडू शकाल. म्हटलं ठीक आहे. मी गेलो. हे गृहस्थ बोलायला उभे राहिले, समाजवादी बोलायला उभे राहिले. अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, पावणे पुढे लोक झोपले. त्यांना वैजनाथनं चिठ्ठी पाठवली की सर पुढे लोक झोपलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये पेन होता. त्यांनी चिठ्ठीवर लिहिलं आणखी 4 जण जागे आहेत. 2.25 तासाचं भाषण झाल्यानंतर मला आयोजकांनी, संजय गायकवाडांनी सांगितलं, आणि आता महाराष्ट्राचे लाडके वक्ते संजय आवटे, आपण हवं तेवढे वेळ बोला. 2.5 तास झाल्यानंतर आणि पुढे सगळं सभागृह झोपल्यानंतर म्हटलं संजय गायकवाड काही वाटेल ते. मी उभा राहिलो आणि मी तेव्हा त्यांना असं म्हटलं की या सभागृहाला, या निमित्तानं, या सभागृहाला आणि परिवर्तनवादी चळवळींना मला एकच सूत्र सांगायचं. ते सूत्र असं की 100 वजा तुमचं वय, तेवढेच मिनटं बोलायचं. ज्याचं वय 80 आहे त्यानं 20 मिनटं बोलायचं, ज्याचं वय 20 आहे त्याला 80 मिनटं बोलू द्या. नव्या पिढीशी बोलणं आवश्यक आहे. आज माझ्या कार्यक्रमासाठी मुद्दाम बघा, आमचा सौरभ आवटे आलेला आहे, ती दिव्या आलेली आहे, अभिषेक आहे, आमचे वाल्मिक चौधरी आहेत, ही सगळी मुलं आलेली आहेत. तरुण मुलांचं ऐकून घेणं, बोलणं हा पहिला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला, तुम्ही जो मगाशी उल्लेख केला, जातपातीच्या पलीकडचा, धर्माच्या पलीकडचा, अरे अतू ना, हे काय माहिती आहे का, अतून एक जात नावाची गोष्ट जी केली ना, हे माझं मध्यंतरी भाषण होतं. आणि मी बोलता बोलता एकूणच आपलं भारत, आयडिया ऑफ इंडिया वगैरे असं काहीतरी भाषण होतं. बरं, आपल्याला विषय कुठलाही दिला तरी आपण तेच बोलतो शेवटी, आणि ते बोललंच पाहिजे ना. जे बोलणं आवश्यक आहे ते बोलायलाच पाहिजे. तर मी बोलत होतो. बोलता बोलता मी असं म्हटलं की म्हटलं, अरे बाहुबलीच्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी जर अहिल्या देवींचं चरित्र वाचलं असतं तर त्यांनी बाहुबली सिनेमा काढला नसता, त्यांनी अहिल्या देवींवर सिनेमा काढला असता. कारण बाहुबलीचा ती देवसेना जी आहे, तो बाहुबली गेला तर मुलगा मोठा व्हावा म्हणून ते देवसेना 25 वर्ष वाट बघत बसते. आमची अहिल्यादेवी होळकर मात्र नवरा मेला, मुलगा मेला, सासरा मेला, सगळे मेले, कुणाची वाट न बघता घोड्यावर मान ठोकतोय आणि 30 वर्ष राज्यकारभार करतो. रवींद्र, माझं भाषण झालं आणि भाषण झाल्यानंतर एक माणूस मला भेटला, घट्ट मिठी मारली, संदीप तुमचं भाषण फार आवडलं. तर म्हणलं ठीक आहे, म्हणजे आवडलं इथपर्यंत ठीक आहे. बरं, मिठी वगैरे मारण्या की आता राष्ट्रीय सवय लागलेली आहे आपल्याला, त्यामुळे तो मिठी काही सोडायलाच तयार नाही. नंतर मी बघितलं की माझ्या खांदा ओला झाला होता, त्याच्या डोळ्यात पाणी. म्हटलं एक सेकंद, म्हटलं तुम्ही एवढे इमोशनल झाला आहे, फार भारी वाटलं मला आज. म्हणजे का, खूप दिवसांनी, खूप दिवसांनी काय पहिल्यांदाच एक धनगर संपादक झालेला बघितला. मला काही कळेल असं. म्हटलं पण मी धनगर असतो तर मला काय म्हणजे अडचण नव्हती, पण तुला काय वाटलं मी धनगर आहे? तुम्ही काय बोलला म्हणे अहिल्या देवींबद्दल.
म्हटलं मग नाही, आपला माणूस असल्याशिवाय असं कोणी पोट तिडकीनं बोलत नाही. हे जे आतून आपण केलेलं आहे ना, आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला सगळ्याच्या पलीकडे सांगावं लागणार आहे की अरे भारत नावाची कन्सेप्ट, मी तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा भारतामध्ये आपण असतो ना तेव्हा भारतावर आपलं फक्त प्रेम असतं. भारताबाहेर जातो तेव्हा भारताचा राष्ट्रवाद ही किती अभूतपूर्व गोष्ट आहे याची खात्री पडते. अरे तिथे इंग्लंड आयर्लंड या 2 आयरिश लोकांचा द्वेष काय भयंकर आहे माहिती आहे. इस्रायलला पण मी गेलो होतो, इस्रायल पॅलेस्टाईन, काय द्वेष आहे. इथे एक सगळे धर्म, सगळ्या जाती, सगळे पंथ, सगळ्या भाषा, ज्या प्रकारे हा देश झेपावतोय ना, या देशाला पुढे नेणं फार आवश्यक आहे. संदीप काळे, व्हॉइस ऑफ मीडियाच्या अनुषंगानं तुम्ही काय करू नका, पण एक लक्षात ठेवा, मला सध्या सगळ्यात मोठी चिंता काय वाटते माहिती आहे का? भारत हे प्रकरण, भारत ही गोधडी आहे, बरोबर ना? पुरी मॅडमना माहिती आहे. गोधडी आहे का घरी तुमच्या? गोधडी आहे. माझ्याकडे अजून माझ्या आजीची गोधडी आहे. गोधडी आहे, ही वीण उसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही गोधडी उसवता कामा नये यासाठी तुम्हाला मला प्रत्येकाला काम करावं लागतं. ही गोधडी उसवता कामा नये. नाही तर एक लक्षात घ्या, नाही तर तुम्हाला मी एक सांगतो, मला कोणीतरी विचारलं, तुम्ही एवढे पोट तिडकीनं बोलता, काय तुम्हाला करायचं आहे? म्हटलं मला मरताना सुखानं मरायचं, आणि मला एवढं किमान सांगता आलं पाहिजे. आणखी ते मी अनेक ठिकाणी तो पुस्तक सांगितलं, पण आत्ता मुद्दाम सांगतो. जर्मनीमध्ये मी गेलो होतो. प्रमोशन ते बहुतेक मी पण जरा जास्त देशांना जातो असं दिसतंय, म्हणजे स्पर्धेमध्ये मी उतरायला हरकत नाही, म्हणजे म्हणजे तुमचे आशीर्वाद आहेत ना. जर्मनीमध्ये गेलो. जर्मनीमध्ये गेल्यानंतर तिथे एक मित्र आम्हाला भेटला, तो घरी घेऊन गेला, आणि तो आग्रहपूर्वक घरी जेवायला यायचं वगैरे. ते आम्ही पुणेकर असल्यामुळे कुणीतरी घरी जेवायला बोलवतोय याचा आम्हाला फार अप्रूप आहे. म्हणजे आमची अशी अनेक इच्छा असते की कुणीतरी आपल्याला घरी जेवायला बोलवावं वगैरे. ते पुण्यात असं काही होत नाही. त्याने घरी जेवायला बोलावलं. मी घरी गेलो तर त्याच्या सगळ्या घरामध्ये, सगळ्या भिंतींवर संजय सगळे असे फोटो लावले, महापुरुषांचे फोटो. महापुरुष म्हणजे कोण मला माहीत नव्हते, चेहरे होते, मी असतील महापुरुष बाबा. म्हटलं कोण आहेत म्हणजे? तर जर्मन माणसाला ना आपल्या मुळांविषयी फार आकर्षण आहे, रूट्स. उदाहरणार्थ संजय आवटे जेव्हा आता आहेत, तर शिवाजी महाराज जेव्हा होते तेव्हा आवटे काय करत होते? तुकारामांसोबत कोणीतरी एखादा टाळकरी किंवा पुढे बसणारा एखादा आवटे असेल का? आणि मग त्याचा शोध घ्यायचा, आपल्या कुळाचा, आपल्या मुळांचा, असं फार आकर्षण आहे. आणि मग हे कुठे जन्मले, ते कुठे जन्मले? आपल्याला फार तर पणजोबा, खापर पणजोबा इथपर्यंत कुठे जन्मलं हे माहिती असतं. त्यानंतर डायरेक्ट आपल्याला मग राम कुठे जन्मला हेच माहिती असतं, म्हणजे मध्ये काही माहिती नसतं. तर सगळं बघितलं तर सगळं छान. मग हे आजोबा, हे एक फोटो मिसिंग होता, एक फ्रेम, तिथे फोटोच नव्हता. म्हणजे इथे काय फोटो? म्हणजे नाव काढू नका म्हणे त्याचं. मग का? म्हणजे तो हिटलरसोबत होता. संदीप काळे, उद्या तुम्हाला विद्यापीठ मिळेल, उद्या तुम्हाला सगळे मिळेल, पण तुम्ही आज हिटलरसोबत असाल, तुमच्या घरात पण तुमचा फोटो लावला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. हे भान आपल्याला असलं पाहिजे. आणि हे भान बाळगल्याशिवाय आपल्याला, हे मी तुम्हाला म्हटलं नाही, तुम्हाला हे मी का सांगतोय, आपल्याला उद्याच्या पिढीसाठी काम करायचं. प्रमोशन दे सर, सादिक खानाचा मगाशी मी उल्लेख केला. सादिक खानचं शेवटचं पहिलं वाक्य मी सांगितलं की आय एम सादिक खान अँड आय एम मेयर ऑफ लंडन. शेवटचं वाक्य काय होतं? ते म्हटले, येस, तुम्ही इतिहास घडवला आहे. एका बस ड्रायव्हरच्या काळ्या मुलाला तुम्ही महापौर केलं, तुम्ही इतिहास घडवला आहे. पण आता इतिहासाबद्दल फार चर्चा करू नका, आता भविष्याबद्दल बोलूया. आणि ते पुढं असं म्हणाले, मला चिंता आता तुमची माझी नाही आहे, तुमच्या माझ्या मुलांचं शिक्षण फुकटात होतं का? लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण 18 वर्षापर्यंत. आरोग्याची कुठली समस्या आली, मोफत. तुम्हाला गंमत सांगतो, माझे अविनाश शिंदे नावाचे मित्र आहेत, ते इंग्लंडचे नागरिक आहेत. त्यांच्या मुलीला असाध्य आजार झाला, सारिका, असाध्य आजार, 4-5 वर्षांची पोरगी, असाध्य आजार झाला. तर ते नर्स वगैरे त्यांच्या जे रेग्युलर चेकअप असतं ना, तिला कळालं, तिने लगेच शिफ्ट केलं हॉस्पिटलला, सरकारी हॉस्पिटलला ॲक्च्युअली शिफ्ट केलं. 72 कोटींचा खर्च केला सरकारनं. अर्ज नाही, ते काय वैद्यकीय सहाय्यता निधी वगैरे काही अर्ज नाही, काही नाही, स्वतःहून 72 कोटी. तरीही ती मुलगी काही बरी होईना, काहीतरी अडचण आहे. तुम्हाला कल्पना आहे, तिथे महापौरांनी लंडनच्या एका हेल्थ सायन्सेस युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना पत्र लिहिलं आणि पत्रात सांगितलं की तुम्ही जरा याच्यावर अभ्यास करा, पण आपल्याला या मुलीला बरं करायचं. त्यांनी त्यांची टीम पाठवली.
ती पोरगी बरी झाली. हे हे काहीच नाही. तुम्हाला यू कॅन्ट बिलीव्ह. म्हणजे मी तुम्हाला का सांगतोय, तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्या देशामध्ये काय आहे आणि आपल्याला काय करणं आवश्यक आहे. त्यांनी काय केलं, काउन्सिलिंगसाठी आईवडिलांकडे आले. आईला विचारलं, तुम्ही फार अस्वस्थ असाल, काय करता? म्हणजे काही नाही, पूर्वी मी नोकरी करायचे, पण त्या मुलीच्या आजारपणामुळे नोकरी सोडली. नोकरी सोडली, तिला ऑफिसमध्ये बोलावलं, सॅलरी स्लिप मागितली, जेवढा पगार होता तेवढे पैसे, तेवढं अनुदान सरकारनं सुरू केलं. हे बापाला विचारलं, हे दोघींची अवस्था अशी, तू काय करतोस? म्हणजे काय, दोघे हॉस्पिटलमध्ये असतात, माझं काही खरं नाही. एक सेकंद, त्याला अकोमोडेशन दिलं, त्याची राहायची व्यवस्था केली, त्याच्यासोबत एक नर्स दिली. तुझी मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे. म्हणजे एवढं का केलं आहे? त्याचं एकमेव कारण आहे, ते असं म्हणतात की नागरिकांची ओनरशिप आम्ही घेतो. यू आर आवर ओनरशिप. आणि मग नागरिक पण तुमची ओनरशिप घेतात देशाची. मग थुंकायचं बिंकायचं नाही तंबाखू खाऊन. थुंकला की 200 पाऊंड दंड. तुम्ही आमचे आहात, रस्ता पण तुमचा आहे. आणि आपण चारित्र्याच्या गप्पा आणि रेल्वेच्या टॉयलेटमध्ये टरमाळा बांधून ठेवतो. म्हणजे टॉयलेटमध्ये टरमाळा का बांधतात? म्हणजे चोरून नेतात. काय चारित्र्य? एक लक्षात घे, मी पुन्हा का सांगतो हे, मी तुम्हाला आपला देश कमी प्रतीचा आहे म्हणून सांगत नाही. आपला देश हा इंग्लंड, अमेरिका वगैरे देशांच्या पेक्षा कैक पटीने थोर आहे. आपल्याला या व्यवस्थांवर काम करावं लागणार आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असणारी व्यवस्था तयार करायची असेल तर आपल्याला माध्यमांना, लॉ, एज्युकेशन या सगळ्याच लोकांना आपल्याला फार मनापासून काम करावं लागणार आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे, हे जर केलं तर हा देश काय आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला हे जे काम करायचं ना, ते उद्याच्या पिढ्यांसाठी करायचं आहे. प्रल्हाद सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला, मी नेहमी महिलांना सांगतो, तुमच्या अकाउंटमध्ये काय आलं हे सगळं ठीक आहे, तुझ्या पोराचं अकाउंट गेलं ना, तुझ्या नातवंडांच्या अकाउंटमध्ये काय आहे. पुण्यामध्ये मला एकानं सांगितलं की सर काय प्रॉब्लेम नाही, आपला 2 बंगले आहेत पुण्यामध्ये, एक फ्लॅट आहे, एक फार्म हाऊस आहे. आता 7 पिढ्यांची सोय, 7 पिढ्या सोडून दे म्हटलं, तुझ्या पुढच्या पिढीला नव्हे या पिढीला पाणी मिळेल का हा प्रश्न आहे. स्वच्छ हवा नाही, प्यायला पाणी नाही, शिक्षण नाही, काय करणार उद्याच्या पिढ्या. आणि म्हणून याच्यावर काम करणं अत्यंत महत्त्वाचं. या निमित्तानं खरं म्हणजे हे औचित्य आहे. आणि या निमित्तानं संदीप, तुम्ही ज्या प्रकारचं काम करतात, समारोप करताना मला हे सांगायचं आहे की या निमित्तानं या प्रकारचं काम आपल्या सगळ्याच व्यवस्थांना करावं लागणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असेल तर तो अंकुश आपल्याला अधिक टोकदार करावा लागणार आहे, अधिक धारधार करावा लागणार आहे. आणि तो करण्यासाठी कायदा, माध्यमं, शिक्षण या सगळ्याच क्षेत्रांनी एकत्रित येणं अधिक महत्त्वाचं आहे. मला पूर्णपणे खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या कालखंडामध्ये अशा प्रकारचे प्रयोग निश्चितपणे होतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे. कारण मी नेहमी सुरेश भटांची गझल सांगत असतो, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोकेसुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. कवी म्हणतो, बांधती जे रोज भिंती, सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर्य काय त्यामुळे फसणार नाही. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी शेवटी जे म्हणतो, आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव. आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. पण हा दिवस आपोआप येणार नाही, त्यासाठी आपल्याला पण संदीप, सारिका, आपल्याला पण 2 पावलं पुढं जावं लागेल.